नमस्कार. प्रकाशासारखा स्पष्ट आणि पाण्यासारखा नितळ पारस होता खरा, पण त्याच्या खोडकरपणाला सीमाच नव्हती. तो आणि त्याच्या सौंगड्यांना गोल्डन गँग म्हणायचे. तुला सांगते, माझ्या प्रत्येक वाढदिवसाला ना ही गँग उपस्थित असायची. गावात त्यांचा धाक होता. पारसची सौंगडी एखाद्या रस्त्याने किंवा वाटेने जात असतील ना, तर बिचारी लोक आडवाट्याने पळायचे. नाही रे, त्याचे सगळे सौंगडी खूप चांगले होते. एखादा माणूस चालतो कसा, बघतो कसा, यावर त्यांचं गाणं व्हायचं आणि त्याचं प्रसारण अख्ख्या गावात. किसनाच्या बागेत कोण ग उभी, राखण करते मी बाई जणी. लहू भाऊजी, तुम्हीच काय बोलताय मोरेश्वर बागेतून. हे गाणं ना त्या काळात प्रत्येकाच्या तोंडावर असायचं. गंगा, किती ग तू साधी भोळी, डोक्यावर तुझ्या बांबूची मुळी. ज्या गंगाईनं अपार कष्ट करून आपल्या 4 मुलांना प्रगतीच्या शिखरावर नेलं, त्या गंगाईनं या गाण्यामुळे पारसचं खूप कौतुक केलं. असा हा खोडकर आणि इरसाळ पारस आणि त्याच्या सौंगड्यांबद्दल काय बोलावं. नमस्कार.